संतोष कोळी याचे सर्वात आधी तो छत्रपती संभाजीनगर शहर येथे त्याची पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे। त्याच्याबद्दल आपण त्याच्या सर्वांचे टाळ्या वाजवून स्वागत करतो। संतोषचा परिचय आता सर्वांना परिचितच येतो। तर त्याचा संघर्ष वगैरे आपण सर्व मागील काहीतरी 2-3 वर्षांपासून पाहत आले। पण संतोषचा विषय असा होता, तो एक वेळेस त्याचा त्रास आला होता की तो MSF ला लागल्यानंतर तो तिथं स्टेबल व्हायचं स्वप्न बघायला लागला होता। म्हणजे MSF म्हणजे त्याला असं नाही, नोकरी प्रत्येक नोकरी मोठीच असते, कोणती नोकरी लहान नसते। पण संतोषचा विषय असा झाला होता एकेकाळी की संतोष त्या MSF च्या नोकरीवर सेटल होऊन लग्नापर्यंत स्वप्न पाहायला लागला होता। पण त्याच काळामध्ये तो काहीतरी आमच्यासारख्या 2-4 लोकांना भेटला। तेव्हा आम्ही त्याला त्याची समजूत काढली आणि त्याला सांगितलं की तुझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे की तू आज MSF मध्ये झालेला आहे, पण तू तिथं स्टेबल नव्हता, पुढे काहीतरी कर। तसंच मी त्याला म्हणजे बऱ्याच दिवसापासून ओळखत होता। पण मग त्याचा आपण संघर्ष असा होता की तो स्टार्टिंगपासून नशिराबादला मामाकडेच राहायचा आणि मामाकडे असताना म्हणजे त्याचं गाव हे मनारखेडा आहे। हे आता काही दिवसांपूर्वीच आम्हाला माहिती पडलं की तो मनारखेडाचा रहिवासी म्हणून, पण तो त्याला मी मूळचा नशिराबादचा म्हणून ओळखत होते पहिल्यापासूनच। त्याचा स्वभाव एवढा पद्धतशीररित्या आहे की त्यानं कधी त्याच्या आयुष्यामध्ये घरातल्यांचा तर आपल्याला माहिती नाही, पण बाहेर कुठल्याही व्यक्तीचं त्यानं मन दुखवलं असेल असं कुठलाही प्रसंग आमच्या समोर नाही आजपर्यंत झाला। आणि त्याची नम्रता आणि त्याचे सभ्यपणा आज त्याला या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे आज आपण त्याच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी जमलेलो इथं। कल्पेश होऊन त्याला काही दिवस आधी म्हणजे तो पोलीस व्हायच्या आधी म्हणजे त्याची तयारी बघूनच आणि कल्पेश होऊन पण त्याच्या मागे एवढे एफर्ट घेतलेले आणि त्याचे स्वतःचे एवढे एफर्ट आहे की त्याच्यावर एवढा कॉन्फिडन्स होता सर्वांना की त्याला कल्पेश होणे आधीच सांगितलं होतं की मी तुला यावर्षी तू पोलीस होणार आहे आणि तुला वर्दी गिफ्ट देणार आहे। तर ते तो पोलीस झाल्यानिमित्ताने कल्पेश होऊन त्याला आधीचा दिलेला शब्द जो पाळतोय तो शब्द म्हणून त्याने त्याला वर्दीचा कापड त्याला आज गिफ्ट देतोय। त्याच्यासाठी कल्पेश होते पण आपण सर्वांनी काय खूप खूप मनापासून अभिनंदन। सर्वांना एकच सांगतो की त्या मुलाने कधी अशा प्रकाशात येईल म्हणजे असं वाटलं नव्हतं कोणाला। मी इथे जेवढे जमले ना तेवढे म्हणजे जेवढे जमले सगळ्यांना एकच सांगतो की कोणालाही गॅरंटी नव्हती की हा मुलगा भरती होऊ शकतो। त्याने जे शांततेत क्रांती केली आहे ना, म्हणून त्याचं मला खूप मोठं आश्चर्य वाटतं। जेव्हा त्याने मला त्याची टोटल सांगितली होती तेव्हाच मी सांगून दिलं होतं की काम फिक्स झालंय। म्हणजे त्याने जो संघर्ष केलाय तो खरंच म्हणजे तुमच्यासाठी एक जिवंत उदाहरण आहे। आता जे काही परीक्षेमध्ये हारले, ज्यांना म्हणजे काही कारणामुळे काही मार्कांमुळे ते आज उरले, त्यांना एकच सांगेल की आता तुमच्या जवळ वेळ गेलेली नाहीये। आतापासून तुम्ही संघर्ष कंटिन्यू ठेवा। 20,000 पदांची भरती आता लवकरच निघते। कुंभमेळा असल्यामुळे नाशिकमध्ये 3500 जागा, सिटीच्या 3500 जागा आहे। तुम्ही आतापासून संघर्ष ठेवा आणि सगळ्यांनी याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी लवकरात लवकर आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे। सर्वांना मनापासून बेस्ट ऑफ लक आणि संतोषला पुढील वाटचालीसाठी खूप खूप कोणाला काही बोलायचं असलं तर बोलू शकता।